नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाल बावटा कामगार संघटना यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आनंदाची बातमी आहे की बांधकाम कामगार पोर्टल हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे. आपणाला जे काम आता बाहेरून करावं लागत होतं, सेतू केंद्राला जावं लागत होतं, ते आपण काम आता स्वतः करणार आहोत. घर बसल्या करू शकता अथवा बाहेरून करून घेऊ शकता. तर ते कशाप्रकारे तुम्ही करू शकता आणि काय त्याला अटी व काही प्रोसेस असेल ती ह्या सर्व व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, पाहू शकता कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तिथे एक मोठा पॉपअप आला आहे. तो तुम्ही पाहू शकता. मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रातील डेटा एंट्रीचे काम हे बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसहित निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करावे. सिस्टम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्यांचा पोचपावती तुम्हाला क्रमांक भरवायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. याचा अर्थ तुम्हाला कळालं का मित्रांनो? तुम्ही सर्व जी कामे असेल ती तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जावं लागत होतं आणि सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ती माहिती अपडेट किंवा नोंदणी, नूतनीकरण असो किंवा कोणताही क्लेम टाकणं हे करायला लागत होतं. पण आता ते बदलणार आहे. ह्या ऑफिशियल पोर्टलवरच ते सर्व ज्या गोष्टी आहेत तुमच्या होणार आहेत. इथूनच तुम्ही करणार आहात. फक्त एकच बदलाव झाला आहे, तो म्हणजे आपणाला जे काही तुम्ही करशील त्याची तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट दिली जाईल. नवीन नोंदणीकरण असू दे, नूतनीकरण असू दे, त्याची एक अपॉइंटमेंट डेट दिली जाईल. त्या अपॉइंटमेंट डेटला तुम्हाला त्या जवळच्या सेतू केंद्रात जे निवडले असेल सेतू केंद्र, त्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ती ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन सबमिट करायचं आहे आणि तिथे केल्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुमचं व्यवस्थितरित्या होणार आहे. आता तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जाऊन तिथं रांगेत थांबण्याची काही एक गरज नाही. तुमची अपॉइंटमेंट डेट असेल त्याच तारखेला तुम्ही तिथं जाऊ शकता. तुमचं जे सर्व काही क्लेमची कामे असेल, नूतनीकरण असेल, नवीन नोंदणी असेल, हे सर्व जी कामे असतील ती तुमची ऑन द स्पॉट त्या सेतू केंद्रामध्येच होणार आहेत आणि ते तुमच्या अपॉइंटमेंट डेटनुसार होणार आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहेत. कारण ह्या एक गोष्ट आहे, ही माहिती आहे सर्व बांधकाम कामगार बांधवांपर्यंत पोचली पाहिजे. कारण सर्व जी कामे आहेत ती मी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही वेबसाईटवरती करू शकता. फक्तच ज्या काही गोष्टी असतील, ठराविक गोष्टी असतील, ते तालुका वाईज असणाऱ्या सेतू केंद्रावरती होणार आहेत मित्रांनो. त्याची तुम्हाला अपॉइंटमेंट डेट दिली जाईल ऑफिशियल वेबसाईटवरतीच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका.